राम मंदिराच्या संदर्भात कमिटी मुंबईला गेलेली आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईवर जाण्यावर ठाम आहेत। त्यांची कमिटी आज मुंबईला गेलेली आहे, मैदानांची पाहणी करतायत। आपण त्यांना वारंवार जे आवाहन केलं होतं तरी देखील काय करत नाही। विशेष म्हणजे या ट्रॅक्टर आणि जीप वगैरे वाहनं देखील त्या मुंबईला घेऊन जाणार। हो, मी आपल्याला गेल्या 4-5 दिवसापासूनच सांगतोय, मी त्यांना भेटवलं तेव्हापासून सांगतोय की जरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणार नाही। मी वारंवार हे सांगतोय, कारण सरकार अतिशय गतीने काम करत आहे। जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा काम करते, त्यांची वेळ वाढवून दिलेली आहे। सगळे कुणबी दाखले मी पुन्हा तपासतोय त्या ठिकाणी, आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनची तारीख 24 आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली। मला वाटतं त्या संदर्भातला निर्णय लवकर होईल। मागासवर्गीय आयोग आहे, हा सुद्धा दररोज अतिशय वेगाने काम करतोय, आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं की नागपूरच्या अधिवेशनाने सांगितलं की आम्ही 1 दिवसाचं अधिवेशन घेऊन समाजाला त्या ठिकाणी निश्चित आरक्षण त्या ठिकाणी देऊ। आणि म्हणून मला असं वाटतं की 2-4-5 दिवस पुढे मागे होतील का आठवडा पुढे मागे होईल, परंतु टिकणारं आरक्षण, कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी द्यायचं आहे। आणि म्हणून जरांगे पाटलांना आम्ही पुन्हा विनंती करू की तुम्ही 5-7 दिवसासाठी 8 दिवसासाठी पुन्हा वाट बघावी, अन्यथा कदाचित ते त्यापूर्वीसुद्धा होऊ शकतं, त्या वेळेपर्यंतसुद्धा होऊ शकतं। म्हणून आमची विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर लोक घेऊन, कार्यकर्ते घेऊन जर त्या ठिकाणी आलात, मराठा बांधव जर त्या ठिकाणी वाहनं घेऊन आलेत, तर रहदारीचा प्रश्न आहे, सगळ्या दैनंदिन रोजचे ऑफिसेस असतात, मुलांचे शाळा कॉलेज असतात, यावर मोठा ताणतणाव होईल। आरक्षण 100% सरकारला द्यायचंच आहे, फक्त थोडं मागे पुढे झालं, कारण आपणही बघतात, आपणही समाधान व्यक्त केलेलं आहे की किती फास्ट, किती गतीने आम्ही हे काम करतो आहे। आणि म्हणून मला वाटतं की आपण थोडा अजूनही विचार करावा, अशी विनंती आम्ही त्यांना करणार। जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला जर मुंबईला येताना रोखलं तर आम्ही नागपूर आणि मुंबईला फडणवीसांच्या घरी जाऊन बसू। नाही, मी सांगतो की तशी वेळ येणारच नाही। मी पुन्हा सांगतोय, जरांगे पाटलांनी एवढा मोठा लढाव उभा केलेला आहे। आज त्यांच्या एकट्याच्या नेतृत्वाखाली एवढे सगळे समाज बांधव एकत्र झाले, खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, कारण असं आजपर्यंत कधी झालेलं नाही। पण आज खरं त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहे, त्यांचंच मोठं, म्हणजे आतापर्यंत एवढं मोठं मी सांगेल की जे त्यांनी ज्या पद्धतीने सगळे आंदोलन चालवलं आहे, सभा घेत आहेत, लोक गर्दी करत आहेत, निश्चित त्यांनाच या गोष्टीचं क्रेडिट आहेच। परंतु मला असं वाटतं की आता उगाच त्याला वेगळं वळण लागता कामा नये। माझी जरांगे पाटलांना विनंती, आणि मी भेटूनही विनंती केलेली होती की आपण आता हे अंतिम टप्प्यात आहे, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, कारण एवढी गर्दी मुंबईकडे यायला निघेल त्यावेळेला सगळेच प्रश्न निर्माण होतील। लोकांचे दैनंदिन जीवनातले रोजचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, सगळेच प्रश्न आहेत, रहदारीचे प्रश्न, सगळेच प्रश्न आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आपण अजूनही विचार करावा। पण मी पुन्हा सांगेल सरकारच्या वतीने सुद्धा की माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण देणारच आहोत, फक्त थोडा कालावधी। खरं त्यांनी जरांगे पाटलांचे आभार खरं म्हणजे की त्यांनी आम्हाला वेळ दिलेलाच आहे, 2-3 वेळेला त्यांनी आमच्या विनंतीला मान दिलेला आहे, ऐकून घेतलेला आहे। पण आता तुम्ही बघतात की हा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, त्यामुळे आरक्षण हे सरकार देणारच आहे। पण ओबीसी पण आंदोलन, मराठा पाठोपाठ ओबीसी आंदोलन देखील मुंबईमध्ये करणार, तशी तयारी सुरू झाली नाही, मी तेच म्हणतो, कोणी आपसामध्ये भांडण्याचं कारण नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा, तिघांनी सांगितलेलं आहे, शासनाने सांगितलं आहे की आम्ही कोणाच्याही ताटातलं काही ओढून घेणार नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कुठेही लागू देणार नाही, हे वारंवार सर्व शासनाने सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की उगाच आपसामध्ये न भांडता त्या ठिकाणी ठीक आहे, ज्याचा हक्काचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे। मागच्या काळामध्ये देवेंद्रजींनी ते दिलं होतं, दुर्दैवाने ते सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे सरकार असताना नाकारलं गेलं। पण आता निश्चित सगळ्या बाबी पूर्ण करून, ज्या मागच्या त्रुटी होत्या, ज्या क्युरीज काढलेल्या होत्या कोर्टाने, त्या क्युरी पूर्ण करून त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।